तर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी पुन्हा अधिकारी आणि पोलिसांसह धाराशिवच्या खुंटेवाडी परिसरामध्ये आलेले आहेत। कालच राज्य सरकारने या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिल्यानंतर संपादनाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी अधिकारी दाखल झालेत। अशातच शेतकऱ्यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध केल्यामुळे वाद झाला। पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये हा वाद झाला। जीव गेला तरी चालेल, मात्र भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। शक्तीपीठ महामार्गावरून आज देखील गोंधळ जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण बघू शकतो, आपण खुंटेवाडी या परिसरात आहोत। पोलीस बंदोबस्त घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी जो आहे तो प्रचंड या ताकदीने याला विरोध केला आहे। काल देखील शेतकरी यांनी विरोध दर्शवला होता आणि त्यानंतर पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासनाचे अधिकारी हे वापस गेले होते। मात्र आज त्याच ताकदीने जे आहे ते पोलीस प्रशासनाचे अधिकारी व महसूल अधिकारी जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेत। राज्य शासनाने काल याच्या बैठकीत कॅबिनेटच्या बैठकीत याला मंजुरी दिली आणि त्यानंतर जो आहे ते सक्तीचं भूसंपादन जे आहे ते प्रशासनाकडून केलं जात आहे। आपण बघू शकतो की हे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना मारहाण झालेले, काही शेतकरी देखील जखमी झाले असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। पोलिसांच्या देखील हाताला लागले, झटापट जी आहे ती शेतकरी व पोलिसांच्यात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नेमक्या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत, कशामुळे त्यांचा विरोध आहे, मला सांगा, कशामुळे तुमचा विरोध आहे या शक्तीपीठ महामार्ग? आमच्या या जमिनीतून हा शक्तीपीठ महामार्ग गेलाच न पाहिजे। पण आमचं उपजीविकेचं साधन ही शेती आहे। किती जमीन जाणार आहे तुमची सगळी? साधारणतः चेन्नई सुरत आणि शक्तीपीठ महामार्ग याचं क्रॉसिंग आमच्या खुंटेवाडी गावे आहे। साधारणतः 400 एकर जमीन आमच्या खुंटेवाडी शिवारातील जाणार आहे। त्यामुळे आमच्यातला खुंटेवाडी तील जे शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी भूमिहीन होणार आहेत। ह्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। आम्हाला हे किती भाव करणार आहेत यापेक्षा आमच्या जमिनी नाही गेल्या पाहिजे, कारण आमचं उत्पन्नाचं मुख्य स्रोत हा शेती आहे। जमीन जाऊ द्यायची नाही, जमीन जाऊ द्यायची नाही। पुढे करबाळी लग्न होऊ नये तर जमिनी देऊन अजून काय करायचं? आम्ही करतो कशावर जगायचं, कशावर द्यायची नाही जमीन द्यायची नाही। पैसा सरकारने वाढून दिला, काय दिला? काय 10 कोटी दिलं तरी बी नाही, किती जमीन द्यायची नाही। 5.5 एकर जमीन जाते। 5.5 एकर जमीन जाते, जमीन द्यायचीच नाही। सरकारनं जर अशी जबरदस्ती केली तर आम्ही या ठिकाणी आमचा जीव जरी गेला तर आमची माघार नाही। आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आमचा 1 इंच जमीन ह्या शासनाला आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाहीत। एकूण बघितलं, जीव जरी गेला तरी ही जमीन 1 इंचभर जमीन जी आहे ती शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही। सागर जाधव सह बालाजी निर्फळ, न्यूज लोकमत, धाराशिव। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगलीच्या आटपाडीतील शेटफळे इथे शेतकऱ्यांनी रोखून धरलं। संतप्त शेतकऱ्यांकडून भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला जोरदार विरोध करण्यात आलाय। कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। त्यामुळे या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सकाळपासून थांबून राहावं लागलंय। राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देत निधीची तरतूद करण्यात आली आहे। यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनासाठी सांगलीमध्ये प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली। मात्र आटपाडीतल्या शेटफळे या ठिकाणी पोलीस फौजफाटा घेऊन पोहोचलेल्या भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं। ही रस्ते आम्हाला नको आहे शक्तीपीठ, आणि यांनी पोलीस फोर्स आणून आमच्यावर दबाव शेतकऱ्यावर टाकून रस्ता मोजणीसाठी यांचं प्लॅनिंग चालू आहे। पण आम्हाला रस्ता नको, आम्ही रस्ता हे होऊ देणार नाही। आणि आम्हाला अजिबात मोबदल्याची गरज नाही। आम्हाला रस्ता, आमची जमीन द्यायची नाही शक्तीपीठ। नागपूर गोवा शक्तीपीठ रस्ता चालू करण्याच्या दृष्टीनं जी काही शासनाची माणसं आली ती त्या माणसाला आम्ही 2 वेळा इथून माघारी घालवलेला आहे आणि त्यांना आम्ही प्रश्न विचारला, आम्हाला आमच्या जमिनीला काय रेट देणार? तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं, तुमच्या तालुक्यामध्ये जो काय स्टॅम्प दुटी आहे रेडीनेट हा देतो एवढंच आम्हाला त्यांनी सांगून आमचा दबाव आणून हे आमच्या मोजणी करायचं चालू आहे। ते आम्ही मोजणी रद्द करण्याच्या दृष्टीनं आमच्या सर्व शेतकऱ्यांची एकजुटी आहे। शक्तीपीठ